अध्याय 58 शिवलोक वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच श्रुत्वै तत्परमं गुह्यं गवां देवसमुद्भवं ब्रह्मकुर्चस्य महात्म्यं श्रोतुमिच्छामि तत्त्वतः। राजा युधिष्ठिरने सांगितले, हे देव, हा परम गुप्त वृत्तांत ऐकून देवोत्पन्न गायींचे महात्म्य व ब्रह्मकुर्च महात्म्य मी आपल्याकडून तत्वपूर्वक श्रवण करू इच्छितो। गोलोक गोलोक कसा आहे, कोणत्या कर्मामुळे प्राप्त होतो, त्यांत सदैव कोण राहतात, हे सर्व आपण सांगावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री महेश्वराला नमस्कार करून सर्व मनःकामनांनी पूर्ण सर्व लोकांच्या वर असलेल्या उत्तम गोमाता लोकांसंबंधी मी यथावत सांगतो, तुम्ही ऐका। प्रथम सर्वात खाली सप्त पाताळ आहेत। त्यांतील पहिल्या पाताळाला पाताळच म्हणतात। पृथ्वीच्या चारी बाजूच्या विस्ताराचे जितके प्रमाण आहे तितकेच प्रमाण खाली पाताळाचे व समुद्राचे आहे। त्या प्रत्येक पाताळाची उंची 5000 योजन सांगितली जाते। तसेच त्याच्या आतील भागाची उंची 1000 योजन आहे। त्यानंतर जितके पाताळ आहेत ते 9000 योजन विस्तारित आहेत। त्या सर्वांचे महात्म्य त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे। दिव्य शोभा संपन्न सोनेरी आभा असलेले पाताळ आहे। त्या पहिल्या पाताळात शेषनागाचे स्वतःचे स्थान आहे। राजा, तिथे अनंत अनंत धाम, मुकुंद व शैवल आदी नाग राहतात। त्याच्या खाली श्री महादेव ज्याच्या जमिनीवर प्रसन्न राहतात असे रसातल नावाचे पाताळ आहे। तिथे वासुकी नावाच्या नागराजाचे अतिसुंदर पूर आहे। दानवराजा सुरलोमाचेही तिथे पूर आहे। गरुडाचे पूर आहे। याशिवाय सर्व महात्मा दैत्यांची नगरे आहेत। त्याखाली सुतल नावाचे पाताळ आहे, ज्याची भूमी खडकाळ आहे। तिथे सदा स्वस्तिक आदी नागराजांची वस्ती आहे। तिथे वैराचन व हिरण्य आदी महात्मा दानव राजाचे उत्तम स्थान आहे। त्याच्या खाली त्या सर्व पाताळात अतिविशाल अतल नावाचे पाताळ आहे। त्याचे तळ केवळ मातीचे आहे। तिथे प्रथम दैत्यराज कालनेमीचे महापूर आहे। शिवाय दुसरे सुवर्ण काम केलेले गरुडाचे पूरही आहे। त्याच्या खाली लाल जमीन असलेले वितल नावाचे पाताळ आहे। तिथे महांतक नावाच्या दानवेंद्राने पूर वसवले आहे। तिथे तालक, अग्निमुख, नलराध, प्रल्हाद वर्ष आदी दानव वसले आहेत। त्याच्या खाली पुन्हा वितल नावाचे पाताळ आहे। त्याची जमीन सफेद आहे। तिथे कंबल व अश्वतर हे दोन्ही नागराज एकत्र राहतात। महाजंभ व हयग्रीव या वाराणसीच्या महात्म्यांचेही निवासस्थान आहे। त्याच्या खाली पाताळ तल नावाचे पाताळ आहे। त्याचा तळ काळा आहे। त्यात शंकू, कर्ण, महानाद व नमुचीचा निवास आहे। 7व्या पाताळाच्या वर सप्तद्वीप पृथ्वी आहे, जी सप्तसागर व पर्वतांनी शोभित होत आहे। त्याच्यामध्ये जंबूद्वीप आहे। जंबूद्वीपात प्लक्ष द्वीप आहे। त्याच्या पलीकडे शाल्मली द्वीप आहे व त्याच्या बाहेर कुशद्वीप आहे। त्यानंतर क्रौंच द्वीप आहे व त्याच्या बाहेर शाकद्वीप आहे। त्या पलीकडे पुष्कर द्वीप सांगितले आहे। या द्वीपात सप्तसागरही आहेत, जसे क्षारोद, इक्षुरसोद, सुरोद, घृतोद, दधितोय, क्षीरोद व 7वा स्वादुद सागर आहे। सप्तद्वीप व सप्तसागर एकापेक्षा दुसरा दुप्पट आहे। हेच त्यांच्या विस्ताराचे प्रमाण आहे। त्यात पहिला 10,00,000 योजन विस्तारला आहे। सुमेरू पर्वताच्या दक्षिणेला हिमवान, हेमकूट व निषद हे 3 पर्वत आहेत। सुमेरूच्या उत्तरेला नील, श्वेत व शृंगवान हे 3 पर्वत आहेत। हे भरतवंशोत्पन्न राजा, सुमेरू पर्वत जंबूद्वीपाच्या मध्ये आहे। त्याच्या पूर्वेला माल्यवान व पश्चिमेला गंधमादन जाणण्यायोग्य आहे। जंबूद्वीपात हे 9 पर्वतराज आहेत। प्लक्ष आदी द्वीपात 7 पर्वत जाणण्यायोग्य आहेत। पुष्कर द्वीपात एकच पर्वत आहे, जो 4 बाजूने वलयाकृती आहे व त्याचे नाव मानस आहे। जंबूद्वीपात
महाभाग विंध्य पर्वत आहे, जिथे लोक तारणारी ही श्री नर्मदा देवी वाहते. दक्षिणेकडे विंध्य पर्वताचा लहान भाऊ सह्य नावाचा पर्वत आहे. ही पृथ्वी कासवाच्या पाठीसारखी आहे, जिच्या भोवती सोनेरी मंडल आहे. ती पृथ्वी ज्ञानींना परमाणु रूप निर्देशली आहे. ती पृथ्वी ज्ञानींना परमाणु रूप निर्देशली आहे. याचे प्रमाण 10 करोड योजन सांगितले आहे. तिच्या किनारी सर्वत्र लोकालोक नावाचा प्रसिद्ध पर्वत आहे. तो मोठा सुवर्णमय शोभिवंत व साधारणपणे गोल आहे. त्याचा सहस्त्र योजन अर्धा भाग आहे व त्याचप्रमाणे विस्तारही आहे. त्याच्या अर्ध्या भागात सूर्य असल्यामुळे तो प्रकाशित आहे व पाठीमागचा भाग सूर्यरहित असल्यामुळे अंधारमय असतो. यामुळे हा श्रेष्ठ पर्वत लोकालोक असा संबोधला आहे. अर्थात त्याच्या अलीकडे लोक आहे, पलीकडे लोक नाही. लोकालोक पर्वतापर्यंत भूलोक आहे, जो गंधर्व, यक्ष, राक्षस, पिशाच, मनुष्य, पशु, हरिण, पक्षी, साप या विविध आकाराचे स्थावर व 6 प्रकारच्या जीवांनी सेवित आहे. हे भूलोक आहे व त्यानंतर सूर्यमंडलापर्यंत भुवलोक आहे. तिथे ज्यांच्या मुखात निरंतर सूर्य आहेत असे रुद्र सदैव राहतात. सूर्यमंडलावर स्वलोक स्थित आहे. त्यात 28 करोड विमाने आहेत. त्या सर्व विमानाच्या वर मेढीभूत ध्रुव आहे. तिथेच वायूची 7 आवरणे आहेत. पहिले आवरण पृथ्वीपासून मेघमंडलापर्यंत आहे, ज्याचे नाव आहव आहे. ज्या वस्तू एकत्र राहू शकतात त्यांना एकत्रित करणारे ते आवरण आहे. दुसरे प्रवह नावाचे आवरण सूर्यमंडलात मर्यादित आहे. तिसरे सुंदर आवरण संवह नावाचे आहे. चौथे सौद्वह नावाचे आवरण नक्षत्रमंडलात आहे. विमानांना उडवण्याचे काम 5व्या व 6व्या आवरणांचे आहे. ध्रुवाच्या 1 करोड योजन वर महालोक आहे. ध्रुवाच्या 1 करोड योजन वर महलोक आहे. परिवह नावाचे 7वे वायू आवरण ध्रुव मर्यादित आहे. सर्व आवरणांच्या वरील हे आवरण धान्यादी उत्पन्न करतात. विकार उद्भवणारी ही स्थाने झालीत. त्यानंतर महात्म्यांची निवासस्थाने आहेत. महलोकात शासन करणारे 28 करोड देव राहतात. महलोकात शासन करणारे 28 करोड देव राहतात. ते श्री ब्रह्मदेवाच्या आज्ञेने जनलोकातून स्वर्गलोकात येऊन स्वकार्य समाप्त होईपर्यंत 1 मन्वंतर तिथे राहतात. त्यानंतर तिथून चढून महलोकात जातात. श्री ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 देव तिथे येतात. क्रमानुसार स्वकार्य करून महलोकात वसतात. महलोकापासून जनलोक 2 करोड उंचीवर आहे. तिथे साध्य नावाचे देव सदा सुखात राहतात. जनलोकापासून 4 करोड योजन उंचीवर तपलोक आहे, जिथे श्री ब्रह्मदेवाचे पुत्र प्रजापती राहतात. तपलोकापासून सत्यलोक 6 करोड योजन उंचीवर आहे. तिथे देव व दैत्य गणांसहित श्री ब्रह्मदेव राहतात. श्री ब्रह्मदेव राहतात. ब्रह्मलोकापासून विष्णुलोक 2पट उंचीवर आहे. ब्रह्मलोकाच्या वर विस्तृत महादिव्यलोक आहे. विष्णुलोकानंतर 22 करोड योजन विस्तृत श्रेष्ठ शिवलोक आहे. ते हजारो सूर्यासमान तेजस्वी, सर्व कामनांनी युक्त, तसेच अनेक जंगलांनी स्वर्ग नद्यांनी शोभित आहे. सर्व रत्नांनी युक्त, दिव्य सप्त सोन्यासम तेजस्वी, सहस्त्रखंडांनी युक्त, सर्व शोभा समन्वित, जणू चंद्राने सर्व आकाश पूर्ण असावे असे दिव्य विमानांनी सर्वत्र व्याप्त आहे. ते सर्व विद्याधरांसहित अप्सरागणांनी भरलेले आहे. नृत्यगीतांच्या आवाजाने भारलेले, विनाप्रमाण गुणान्वित, असंख्य परिवारासह मनाप्रमाणे चालणारे, घंटिकाच्या आवाजांनी युक्त, घंटा आदींनी सजलेले, सर्व शुभरत्न द्रव्यांनी शोभायमान व मोत्यांच्या झालरींचा साज असलेले दिव्यरूप महासिंहासनांनी युक्त आहे. क्वचित असंख्य गुणान्वित पवित्र गुहांनी व्याप्त आहे. कुठे सदा फुलाफळांनी बहरणारे मनोरम वृक्ष आहेत. शेकडो हजारो रम्य उद्याने आहेत. तिथे नद्यांमध्ये श्रेष्ठ सप्तकल्प
वाहणारी पवित्र श्री नर्मदा आहे. तिच्या एक कलाचा 1000वा हिस्सा जंबूद्वीपात दृष्टीस पडतो. लोकानुग्रह करण्याच्या इच्छेने ती पृथ्वीवर अवतरली. गंगा आदी नद्यांचा इथे सर्वात्मक अवतार आहे. ते अमृत वाहणाऱ्या नद्यांनीही शोभित आहे. स्फटिकांच्या शिड्यांसहित सुवर्णरत्नांनी मढलेल्या विहिरीही तिथे आहेत, ज्या सफेद, लाल, काळ्या, पिवळ्या, पंचरंगी, सोनेरी व सुगंधी कमळांनी शोभित आहेत. महातेजस्वी, स्निग्ध, सुंदर, पंचहस्त, दशहस्त, द्वादशहस्त, विसहस्त, पाचूसम मनोहर दल असलेल्या पूर्ण विकसित मनोरम नीलकमळांनी तसेच अन्य कमळांनीही पूर्ण काही विहिरी आहेत. सिंह, वाघ, हत्ती, घोडे, हरिण, गाय, बोकड, वानर व पक्ष्यांसम मुख असलेले शिवगण आहेत. एकमुखी, महामुखी, बहुमुखी, मुखरहित, एकपाद, त्रिपाद, बहुपाद, पादरहित, ठेंगणे, जटाधारी, मुंडन केलेले, शिवाय उंच मान, महोदर, महाकाय, मोठे नाक, मोठमोठे कान व कानरहित असे बहुरूप व अनेक आकार धारण केलेले, नाना आभरणांनी भूषित, नाना दिव्य वेशधारी, कामरूपी, महाबलवान, नाना प्रभावांनी युक्त, नाना शास्त्र पारंगत असे असंख्य जातीचे जीव तिथे राहतात. कुबड्या, ठेंगू, सुडौल, बांध्याच्या, सुंदरानन, मुंडन केलेल्या, भयानक, लहान मोठ्या, लंबोदर, आखूड हाताच्या, वाकलेल्या, लहान गुडघे असलेल्या, सिंह, हत्ती, घोड्यांचे मुख असलेल्या, लहान कुरळ्या केसांच्या, दिसायला सुंदर, प्रियदर्शनी 50 करोड श्री शिवशंकराच्या परिचारिका आहेत. त्या रत्नजडित गृहात विहार करतात वा बाहेर क्रीडा करतात. तिथे 100 वा 1000 चौक असलेल्या गृहांच्या द्वारी हिरा व वैदुर्य जडित भूमी आहे. सर्व गुणसंपन्न सुंदरानना असंख्य स्त्रिया सर्वत्र व्यापल्या आहेत. त्या पुराच्या मध्यभागी चौकोर महादिव्य सफेद बिलोरी पार्वतीपती श्री महादेवाचे सनातन मंदिर आहे. त्यात गणस्वामींनी पूजित पार्वती देवीसह भगवान श्री महादेव विराजमान आहेत. स्वस्थानी ते सिद्ध श्री ब्रह्मदेव व श्री विष्णू आदी देवांकडूनही पूजिले जातात. हे अनघ त्या श्री महादेवाच्या मंदिरात श्रीमान धर्म आहेत. जिथे वीरपती वृष आहे तिथे गोमाता नित्य निवास करते. जिथे वीरपती वृष आहे तिथे गोमाता नित्य निवास करते. तिथेच सुरासुरांकडून पूजिली जाणारी श्री नर्मदा देवीही आहे. तिच्याच जलाने गायी, वासरे व सर्व देव तृप्त होतात. शिवाय तिथे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, इंद्र, पार्वती सहित श्री शिवशंकर देव, ऋषी, भूत, पितर, मातृगण राहतात. तिथेच गोलोक, शिवलोक व नर्मदा लोकही आहे. जे गुण रुद्रलोकाचे आहेत तेच गुण गोलोकाचेही आहेत. नंदा, भद्रा, सुभद्रा, सुशीला व सुरभी या 5 गोमाता शिवलोकातूनच निघाल्या आहेत. शिवाय 6वी श्री नर्मदा देवी ही लोकानुग्रह करण्याच्या इच्छेने तिथूनच निघाली आहे. या सर्व संपूर्ण जगाच्या सर्व लोकमाता आहेत, ज्या स्वगुणांनी इथे सर्व जगाला नित्य तृप्त करतात. श्री शिवशंकराच्या इच्छेनुरूप वागणाऱ्या त्या सर्व लोक कारण ओंकार रूप श्री शिवाच्या स्थानाहून इहलोकात आल्या आहेत. या गायी गवत खातात, जंगलात चरतात, अतिनिर्मळ पाणी पितात, दूध देतात व देह पवित्र करतात. यामुळेच सर्व जीवलोक जीवित राहतात. जसे घर स्त्रियांनी शोभित असते तसे त्यांच्या घरी सदा लहान लहान वासरांसहित गायी आहेत. तसे ज्यांच्या घरी सदा लहान लहान वासरांसहित गायी आहेत त्यांना पाप कसे? जे ओंकार व श्री नर्मदाला शिवरूपात सदा स्मरण करतात त्यांना या घोर संसारात पुनर्जन्म नसतो. जे चारा पाणी देऊन गायीची भक्ती करतात ते आनंदाने शिवलोकात जातात. गोमाता नित्य प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. जे या पवित्र गायींची रक्षा करतात ते शिवलोकात जातात. जे विधीप्रमाणे शिवपूजन करतात ते महाभोग भोगून निश्चितच शिवलोकात जातात. जिथे श्री शिवशंभूचा वास आहे अशा तीर्थक्षेत्री जे श्रद्धापूर्वक जातात, विशेषतः श्री नर्मदा व अमरकंटक पर्वतावर जातात, ते महाभोग भोगून
ब्रह्मा विष्णू व शिवलोकात विहार करतात. हे महापाप जल, अमृत, तूप, दूध, मध, दही आदी जे श्री नर्मदा तटी आहे ते मोहमायेत गुंतलेले पाहू शकत नाही. अ, हे महाभाग जल, अमृत, तूप, दूध, मध, दही आदी जे श्री नर्मदा तटी आहे ते मोहमायेत गुंतलेले पाहू शकत नाही. हे राजा मंगलरूप श्री नर्मदाच्या अवतारासंबंधी तुम्हाला सांगितले. या कथनामुळे भगवान श्री शिवशंकर माझ्यावर प्रसन्न व्हावेत. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील शिवलोक वर्णन नावाचा 58वा अध्याय पूर्ण झाला. तर हे इथे खूप सुंदर रीतीने शिवलोकाची महिमा वर्णन केलेली आहे. आत्तापर्यंत आपण अनेक फलश्रुतींमध्ये अध्यायाच्या अंती ऐकलं की रुद्रलोक, शिवलोक, विष्णुलोक, ब्रह्मलोक तिथं तिथे त्याची गती झाली. तिथे तो जीव वास्तव्यास गेला. तर मग त्या सर्व लोकांचं वर्णन केलेलं आहे. सप्तपाताळाचं इथे वर्णन केलेलं आहे. 9 द्वीपाचं वर्णन केलं आहे. सप्तद्वीपाचं सप्तसागरांचं वर्णन केलेलं आहे. तसंच 7 आवरणं जी आहेत, जे खाली 7 पाताळ आहेत त्यांचं वर्णन केलं आहे आणि पुन्हा भूलोक आणि भुवलोक 7 आवरणं आहेत त्यांचं वर्णन केलं आहे. आणि ते इतकं कुठल्या आवरणात काय होतं हे दिलं. विमानं कुठून कुठल्या आवरणात उडतात हे पण दिलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या 7 आवरणांच्या वर मग ब्रह्मलोक, त्यानंतर विष्णुलोक आणि त्यानंतर शिवलोक दिलेला आहे. तर ह्या पद्धतीने अत्यंत सखोल रीतीने सर्व हे वर्णन इथं शिवलोकाचं सर्व लोक कुठे कसे आहेत सांगितलं आणि त्यामध्ये शिवलोकाचं वर्णन विस्ताराने केलेलं आहे. कारण श्री नर्मदा आणि ती शिवलोकातून निर्माण झालेली आहे, त्यामुळे तिचं इथे शिवलोकाचं विस्तृत असं वर्णन केलेलं आहे.